गंभीर आवाजात ते बोलत होते. आऊसाहेब, ऐकून अभिमान वाटतो आजही माझे वंशज मराठी म्हणून जात लावतात. आऊसाहेब, ऐकून अभिमान वाटतो आजही माझे वंशज मराठी म्हणून जात लावताना वाटली होती यवनी सत्ताधीशांच्या टाचे काही बगडते की प्रजा वाटते की काय, वंशज समूळ नष्ट होते की काय. पण अखेर मराठाची तुका मिळवावाचं स्वप्न पुरं झालं. समाधान पावतो. जगदंब जगदंब जगदंब. आम्ही गनिमी काबा केला गरिबासाठी, रयतेच्या हितासाठी, माता बहिणींच्या अब्रूसाठी. पण आजही माझी पिढी काबा करते आपलीच तुंबडी भरण्यासाठी. मराठा या शब्दाचा अर्थच फार संकुचित घेतला की आऊसाहेब. माझा लढा खरा तो मराठा भाषिका सांठी होता, जातीसाठी नव्हता हो आऊसाहेब, जातीसाठी नव्हता हो आऊसाहेब. पण आमचेच नाव घेत आमचीच रयत मोठ्या संख्येच्या नावाखाली भावकीच्या वाड्याच्या जोरावर अल्पसंख्याकावर जुलूम जबरदस्ती करते हे पाहून काळीच तिळतिळ तुटतंय. जीव काताळतोय हो आऊसाहेब, जीव काताळतोय. कुठे गेली शिवविचारांची शिवधनुष्य पेरणारी ती कणखर मनगट. कुठे गेली शिवविचारांची शिवधनुष्य पेरणारी ती कणखर मनगट. जातीसाठी आम्ही कधीच केला नाही जातीवाद. जातीसाठी, न्यायासाठी, सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी ती लढणारी कुठे गेली मनगट. आऊसाहेब, आम्ही कधीच केला नाही जातीवाद. सोबत होता शिवाकाशी, बांदल, तानाजी, इब्राहिम खान, जीवा बाबाचा जीवा महाले, बहिर्जी नाही, बाजी प्रभू देशपांडे. अगदी माझ्या छाव्याची पाठ राखण करणारा रामाप्पा महाराणी. इतकंच काय, आम्ही जगदीश बरोबर मस्जिदही उभारली. आऊसाहेब, भवानी मातेच्या प्राण प्रतिष्ठेला सर्वांनी खांदा दिला, कुठली जात पात मानली नाही. आता मात्र जियो और जिनोचा नारा करणारा आमचा भगवा, आता मात्र जियो और जिएनोचा नारा करणारा आमचा भगवा जरीपटका आता तो थरथरतोय थरथरतोय. आऊसाहेब थरथरतोय थरथरतोय. आऊसाहेब वाटतं क्षणभर तलवार घ्यावी, छाटून टाकावी सगळी भांडवळ, निर्माण करावं. वाटतंय पुन्हा एकदा स्वतंत्र स्वराज्य. पण आता मला भेटतील का माझ्या शब्दासाठी जीव ओवाळणारी तानाजी, बाजी, जीवाजी, शिवाजी, बहिर्जी या आपमतलबींच्या भौरते. आऊसाहेब, आपमतलबींच्या भौर.
केसात माळलेला गजरा सुकून गेला, केसात माळलेला गजरा सुकून गेला, ही रात्र पौर्णिमेची घेऊन चंद्र गेला, तारे विझून गेले दुरात दीप विझले, आला पहाट वारा दवबिंदू ही विखुरले, परिवेदना मनाची घेऊन चंद्र गेला, परिवेदना मनाची घेऊन चंद्र गेला, ही रात्र पौर्णिमेची घेऊन चंद्र गेला, जागून रात्र सारी डोळे भरून आले, जागून रात्र सारी डोळे भरून आले, आठवून त्या स्मृतीना हरपून भान गेले, विरहात रात्र सारी तो पेटवून गेला, विरहात रात्र सारी तो पेटवून गेला, ही रात्र पौर्णिमेची घेऊन चंद्र गेला, माझ्या घरीच आता मजला आहे पहारा, माझ्या घरीच मजला आता आहे पहारा, बेचैन या मनाला आता नसे सहारा, मी बांधला मनी तो झोका तुटून गेला, मी बांधला मनी तो झोका तुटून गेला, ही रात्र पौर्णिमेची घेऊन चंद्र गेला, केसात माळलेला गजरा सुकून गेला, ही रात्र पौर्णिमेची घेऊन चंद्र गेला, ही रात्र पौर्णिमेची घेऊन चंद्र गेला. धन्यवाद. सबंध रामायण 3 ओळीत बसवलं. रेषा आखली, पहिली ओळ संपली. रेषा आखली, पाऊल पुढे पडले, रामायण घडले. कविता ही अशी असते. आपल्या सभोवतालचा जो आताचा काळ आहे, वास्तव काळ ज्याला आपण म्हणू, इतका भयावह आहे. हा काळ साहित्य लिहिणाऱ्या लोकांसाठी, विचार करणाऱ्या लोकांसाठी अनुकूल काळ आहे. कारण ज्या वेळेला दग्ध भोवताल आपल्या सभोवताली पसरलेला असतो, लिहिण्यासाठी तोच काळ अनुकूल असतो. आणि हे काही फार चांगलं लक्षण आहे असं मी मानत नाही. लिहिणाऱ्यांसाठी जरी काळ चांगला असला तरी सुद्धा या समाजामध्ये सुख शांती आनंद नांदावा यासाठी अजूनही काही लोकांना रस्त्यावरची लढाई लढावी लागते. यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. आता आपण काय केलंय, आपण आपली जी घरं आहेत आपण फार संकुचित झालो. आपण एक छान असं टुमदार घर बांधलेलं आहे. घराला चारही बाजूने कंपाऊंड केलेलं आहे. घराला चांगले जे अगदी सुशोभित करून सुंदर असं घर रंगवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं घराचं दार बंद केलेलं आहे. कोणीही एखादा याचक जेव्हा तुमच्या दारात येतो तेव्हा अगोदर त्या याचकावरती तुम्ही तुमच्या दारात बांधलेलं पुत्र घुमत, याचकावरती पुत्र घुमत. पूर्वी असं नमस्कार केलेले चित्र असायचं दारात, नमस्कार केलेले चित्र असायचं आणि खाली लिहायचं आम्ही आपले स्वागत करत आहोत. किती काळ बदलला.
एखाद्या याचकाला वाटलं की या घरातून काहीतरी दानदक्षिणा घेणे, तो याचक जेव्हा दारात येतो तो त्याला बेल दिल्यापणे त्या अगोदर तो बेल दाखवतो आणि मग आतून एक चिडका स्वर येतो. कोण आहे? चिडका स्वर, कोणतरी आलाय, गडबडलंय, असे अविर्भाव. पूर्वीचे लोक असे नव्हते, ते म्हणायचे अतिथी देवो भव. आमच्या घरी अतिथीने यायला पाहिजे, पाहुण्याने यायला पाहिजे. आता आपण इतके कठोर काळजाचे लोक झालो की आपण आता आतिथ्य करणार, म्हणजे अगदी एळवी येतो एखादा तुमच्या घराला, तुम्ही कोण आहात हे सांगणार, तुमच्या जवळजवळ मागच्या 50 पिढीचा इतिहास सांगतो तो एळवी, त्याला सुद्धा आपण भिकाऱ्यासारख्या वापरून देतो दारात आल्या. ही अवस्था झाली. हे काही आज झालेलं नाही, एका दिवसात झालेलं. एक व्हायला पाठीमागची 100 वर्ष किमान गेलेली आहे, तेव्हा हा काळ आज आपल्या समोर इतका दंततेने उभा. खूप भयानक काळात आपण जगतो आहोत. हे सगळं चित्र जेव्हा बदलायचं असेल, हे सगळं चित्र जेव्हा आपल्याला बदलायचं असेल, तेव्हा असे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे. समाजामध्ये असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. काम करणाऱ्या माणसाला पुरस्काराचं किमान शाबासकीची पाठीवरती त्याच्यात थाप मिळाली पाहिजे, म्हणजे तो दुप्पट वेगाने पुन्हा त्याच्या आयुष्याचं मार्गक्रमण करू शकेल, त्याचे विकसित स्थळी त्याला जाता येईल. 2 ओळी आहे. म्हणजे आज महात्मा फुले यांची 199वी जयंती आहे. जयंती म्हणजे जन्माचा दिवस. आम्ही सगळे भाग्यवान माणसं आहोत की ती 2 माणसं इतिहासात आहेत, होती, की ज्या महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या, हे 2 माणसं पुण्यामध्ये जेव्हा महिलांनी शिकावं, समाजात आनंद नांदावा, सुख शांती यावी म्हणून ही 2 माणसं पुण्यामध्ये काहीतरी वेगळं करून पाहत होते, जगा वेगळं. लोक अंगावर शेड मारायचे, चिखल फेकायचे, थुंकायचे अंगावर. पण जर सावित्रीबाई नसली आमची, तर मला वाटत नाही आज भिसे मॅडम आमच्यासोबत इथं बसलेल्या असतात, किंवा या ठिकाणी जमलेले आमच्या नाता भगिनी माझ्यासमोर बसले असतात असं मला वाटत नाही. ही सावित्री होती म्हणून, तो ज्योतिबा होता म्हणून आज आम्ही सन्मानानं आज व्यासपीठावरती उभे आहोत, उभा राहतो. मग अशी या व्यासपीठाला विचारपीठ म्हणा, असं मगाशी आत्तिकर सर कुणीतरी मगाशी सांगितलं. मी एक गोष्ट आवर्जून आणि जबाबदारीने तुम्हाला सांगतो की याला व्यासपीठ असंच म्हणा, कारण महर्षी व्यासांचा आणि याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. व्यासपीठ आणि विचारपीठ, खरं तर विचारपीठ हा सुद्धा खूप चांगला शब्द आहे, पण व्यासांनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं आपण करू नये, एवढीच अपेक्षा या निमित्ताने. 2 ओळींनी सुरुवात करतो, बोलता येईल खूप सकाळी. ज्या मनातल्या भावना आहेत त्या कवीने कवितेच्या शब्दात मांडल्या. त्याला कवीने जास्त बोलायचं नसतं. आजचं कवी संमेलन हे शेतकऱ्यांसाठी होतं. बऱ्याचशा कविता कवींनी शेतकऱ्यांसाठीच्या सादर तुमच्यासमोर सादर केलेल्या आहेत. आजही शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, म्हणजे अगदी आपला भाग थोडा हिरवळीच आहे. आता आज संध्याकाळीच मी लातूर भागामध्ये निघालो कार्यक्रमासाठी. उद्या कार्यक्रम आहे लातूरला. लातूर सोडून अजूनही परिसर तिकडचा जो आहे असा भयानक परिसर आहे. कापसाची शेती, अगदी उन्हानं तापलेली पिचलेले लोक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. स्वतः पिकवलं तरी त्याला त्याच्या मालाची किंमत सांगता येत नाही. ही केवढ्याला आहे. ही पाण्याची बॉटल ज्यानं बनवली त्याने याला किंमत दिली. ही पाण्याची बॉटल 20 रुपयाला किंवा 15 रुपयाला. वर्षभर राबून सुद्धा त्याच्या शेतातल्या मालाला किती भाव मिळेल हे ज्याला कळत नाही त्याला शेतकरी म्हणायचं, त्याला कास्तकार म्हणायचं. 2 ओळी सांगतो तुम्हाला. हे
सुधीर इनामदारांच्या ओळी आहेत. अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे, अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे, मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी, भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी. भुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे, भुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर. एक शेतीच्या संदर्भातली एक नवी कविता आहे, की अजून कुठं मी बऱ्याच ठिकाणी जातोपती सादर करत नाही. अशी लिहिली फार अनेक वर्षांपूर्वी. नाही पोटात भाकरीवर उन्हा चर चर, नाही पोटात भाकरीवर उन्हा चर चर. गुणब्याच्या पाठीवर 12 बैलाचा नांगूर, गुणब्याच्या पाठीवर 12 बैलाचा नांगूर, 12 कोसाचा डुंगूर. भिकवाव किती मातीतून त्यानं हिरवं धन, जगण्याला तरी कोण कस सुटना गुमान. कर्जात उभा जन्म कर्जातला वनवास, अन सरकाराचा बसलेला नरडीला फास. आता द्या हो कुणीतरी, हो आता द्या हो कुणीतरी जगण्यातला मंतर. कुणब्याच्या पाठीवर 12 बैलाचा नांगूर, 12 कोसाचा डोंगर. मित्र एक वेगळी कविता आहे. मगाचपासून आमच्या गायकवाड सरांनी सांगितलं, खूप चांगलं भाषण केलं गायकवाड सरांनी. म्हणजे मी काही मोजक्या विचारवंत जे सांगली जिल्ह्यातले आहेत त्यांच्यापैकी एक गायकवाड सरांना मी मानतो. कारण त्यांची गांधीची कविता ऐकल्यानंतर मी त्यांचं फार फॅन झालो होतो. गांधीजींची कविता गांधी काय आहे, म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य कवितेमध्ये मांडणारा हा पहिला माणूस मी बघितला. तर एक कविता तुमच्याकडे मी ठेवणार आहे, तुमच्या सगळ्यांचा मी समारोप घेणार आहे. ही एक दुसरी प्रतिक्रांती आपल्या सगळ्यांना करावी लागणार आहे. कारण काय असेल ती प्रतिक्रांती, कारण सामान्य माणूस जो आहे ना तो इतका यातनांत पिचलेला आहे. तो जिथं जाईल तिथं त्याला नाटणारे लोक आहेत. सध्या त्याला कॉमन मॅन म्हणतो. तो कॉमन मॅन जिथं जिथं फिरतो, म्हणजे तो न्यायालयात गेला त्याच्यावरती अन्याय झाला, पोलीस स्टेशनला गेला तिथं त्याला नाटणारे लोक आहेत. तो काही कामानिमित्त जेव्हा घरातनं बाहेर पडला प्रत्येक पावलात गणित त्याला नाटणारे लोक आहेत, त्याला त्याचं खच्चीकरण करणारे लोक आहेत. आणि त्या सामान्य माणसासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा तो सामान्य माणूस त्याच्या घरातला एखाद्या व्यक्तीला घेऊन आता हॉस्पिटलला जातो, हॉस्पिटल आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. कोणी डॉक्टर असतील कृपया त्यानं स्वतःवरती या कवितेचा उल्लेख करून घेऊ. कारण ही प्रतिक्रांती यासाठी बोलतोय. सगळे असे नाहीत, सगळे असे नाहीत, तर काही जे आहेत त्यांच्यामुळं सगळा डॉक्टरांचा समाज बदनाम होतो.
परवाच माझ्या साडूभावांचं निधन झालं. रात्री 2:30 वाजता मला डॉक्टरांचा फोन आला. 2:30 वाजता मला डॉक्टरांचा रात्री फोन आला की इमर्जन्सी आता डॉक्टरांनी ऑपरेशनला घेतलेले पेशंट. रात्री 2:30 वाजता म्हणजे मी आणि हॉस्पिटलला तिथे ऍडमिट करून आलो. तुम्ही 11 वाजेपर्यंत साडूभावासोबत होतो आमच्या. 11 वाजता मी त्याच्यापासून आलो. त्याच्यानंतर 3 तासानंतर मी आणि तो दोघे सोबत जेवलो. 11 वाजता मी घरी आलो. डॉक्टरांनी मला सांगितलं रात्री 2:30 वाजता की त्याच्या मेंदूत रक्तस्राव चालू झाला अचानक आणि त्याचं ऑपरेशन करायला पाहिजे. आता तो नाही याच्याला. त्याचं ऑपरेशन झालं आणि त्याच दिवशी सकाळी तिने 8:30 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. मला अजूनही कळत नाही त्या 2 तासात नेमकं काय झालं की त्याच्या मेंदूत इतका प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्याला हे जग सोडून जावं लागलं. तुम्हाला पदोपदी म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान तुमच्याजवळ आल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तुमचे स्वप्न होत नाही. तुम्ही विचारू शकत नाही. तुमच्या खिशात 50 रुपये आहेत आणि डॉक्टर तुम्हाला सांगतो की आत्ताच्या आता 50,000चं इंजेक्शन डॉक्टरांनी द्यायला सांगितलं, सजेस्ट केलेलं आहे. तुम्ही ते 50,000चं इंजेक्शन त्याची चिठ्ठी घेऊन कुठल्या मेडिकलमध्ये गेला तर तुम्हाला ते 50,000चं इंजेक्शन कुठेही मिळत नाही. कारण ते फक्त डॉक्टरांना सप्लाय केलं जातं. ते इंजेक्शन फक्त डॉक्टरांच्याकडेच मिळतं. तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये ते इंजेक्शन मिळत नाही. म्हणजे नेमकं आपल्या सभोवताली कुठलं दगड भोवताल, कुठल्या पद्धतीचा भोवताल आपल्या सभोवताली आहे आपण विचारही करू शकत नाही. म्हणून ही कविता आहे. आजचं हे शेतकरी कवी संमेलन आहे. म्हणून भुईचं पोस्टमॉर्टम नावाची एक कविता मी अलीकडे लिहिली. काळजाचा कान करून या कवितेतल्या प्रत्येक ओळीकडे लक्ष द्यायचं तर ओळी समजतील. हत्तीकरचं कविता मुक्त छंदातली आहे. बघा कवितेचं शीर्षक आहे भुईचं पोस्टमॉर्टम. एक शिकले सवरलेले सरपंच आहे वेटोळून भुईला. एक शिकले सवरलेलं सरपंच आहे वेटोळून भुईला. माळव चिडव नाही उगवत गुळात टोचल्याशिवाय सुई. माळव चिडव नाही उगवत गुळात टोचल्याशिवाय सुई आणि टोचावा पायात चिलार बाबडीचा काटा सहज अशी झाली तांबलेली भुई. आमचं निष्ठून गेले कधीच जगणं आहे बेभरोशी उन्हाळीवर. अख्खी रेल्वे भरून येते हॉस्पिटलला. अख्खी रेल्वे भरून येते हॉस्पिटलला. उघडे पडके लोक जळालेले केस गळालेले भडंग. सापट्या कुंडाळ्यात गळ्यात बैलांच्या इतक्या सहज टाकली काच सापाने वावरावर. सापट्या कुंडाळ्यात गळ्यात बैलांच्या इतक्या सहज टाकली काच सापांनी वावरावर. तेजीत आहे मार्केट औषध बाजाराचे. तेजीत आहे मार्केट औषध बाजाराचे. रुपयाची कॅप्सूल 1000ला. रुपयाची कॅप्सूल 1000ला. लावलाय सट्टा दारू पिऊन टाईट झालेल्या नातलगांनी. लावलाय सट्टा दारू पिऊन टाईट झालेल्या नातलगांनी. जगला तर आपला नाहीतर फुकून टाकला पर्यायीच्या नावानं. जगला तर आपला नाहीतर फुकून टाकला पर्यायीच्या नावानं. मल्टीस्पेशल डॉक्टरांनी वाढवली फी. मल्टीस्पेशल डॉक्टरांनी वाढवली फी. व्हेंटिलेटर ऑक्सिजन ऑपरेशन म्हणत तेव्हापासून म्हणाद्वारेची भूल पडली म्हाताऱ्याच्या शेताबांधावर. तेव्हापासून म्हणाद्वारेची भूल पडली आहे म्हाताऱ्याच्या शेताबांधावर. घट्ट मुठीत धरून ठेवलेली माती निसटते. घट्ट मुठीत धरून ठेवलेली माती निसटते. हॉस्पिटलच्या लिफ्ट मध्ये घुसायची नाही होत हिंमत. हॉस्पिटलच्या लिफ्ट मध्ये घुसायची नाही होत हिंमत. पायऱ्यांवरून चालताना धरलेला लोखंडी आधारही थंडगार सापासारखा. लवाजमा सांभाळत लगाबगा चालणारे काही डॉक्टर आहेत कमर्शियल. लवाजमा सांभाळत लगाबगा चालणारे
काही डॉक्टर आहेत कमर्शियल, इलाजासाठी कोणी काय विकलंय याच्याशी त्यांचं नाही देणं घेणं. इलाजासाठी कोणी काय विकलंय याच्याशी त्यांचं नाही देणं घेणं. खचून मारलेली बोंब ऐकू येत नाही आयसीयूतून बाहेर. खचून मारलेली बोंब ऐकू येत नाही आयसीयूतून बाहेर. पेशंटचं व्हायचंय आर्थिक डायग्नोस अजून. पेशंटचं व्हायचंय आर्थिक डायग्नोस अजून. भूल चढली आहे अख्ख्या हॉस्पिटललाच. भूल चढली आहे अख्ख्या हॉस्पिटललाच. एक्सपायर झालेल्यांचे अवयव काढून कापूस भरून शिवणारा मॉर्च्युरी मॅन. एक्सपायर झालेल्यांचे अवयव काढून कापूस भरून शिवणारा मॉर्च्युरी मॅन आणि कट प्रॅक्टिस कमिशन देणारा बॉय. हॉस्पिटल कट प्रॅक्टिस कमिशन देणारा बॉय डॉक्टरांचा आहे जवळचा स्टाफ. चेन सिस्टीमचा लावलाय मॅप कुणीतरी भिंतीवर. चेन सिस्टीमचा लावलाय मॅप कुणीतरी भिंतीवर. म्हाताऱ्याला मात्र सगळीकडे दिसतायत इथंही सापच साप. म्हाताऱ्याला मात्र दिसतायत सगळीकडे इथंही सापच साप. ऑपरेशनच्या जागचे केस भादरणारा झालाय मुरदार. ऑपरेशनच्या जागचे केस भादरणारा झालाय मुरदार. सुट्ट्या पैशाचं वांद झालंय म्हणतोय गाड्यावरचा चहावाला. हॉस्पिटलचं तळघर मात्र फुललं आहे. हॉस्पिटलचं तळघर मात्र फुललं आहे. कॅन्टीनचे पदार्थ खाऊन वासना उडून गेली अन्नावरची. कॅन्टीनचे पदार्थ खाऊन वासना उडून गेली अन्नावरची. वाळल्या भाकरी मिठाच्या पाण्यात कुस्करून खातायत फाटके लोक. वाळल्या भाकरी मिठाच्या पाण्यात कुस्करून खातायत फाटके लोक. गब्दुली मांजरं घालतायत झडप नॉनव्हेज आयटमवर. गब्दुली मांजरं घालतायत झडप नॉनव्हेज आयटमवर. बिल काउंटरवरून ऍडव्हान्स भराशी येणारी लाख मुलाची आरोळी विरत जाते हवेत हवेत. बिल काउंटरवरून ऍडव्हान्स भराशी येणारी लाख मुलाची आरोळी विरत जाते हवेतल्या हवेत. म्हाताऱ्याला मात्र फिरवायचा आहे हात. नातवाच्या सारख्या जखमा धुवून बँडेज करणाऱ्या नर्सच्या डोक्यावरून. म्हाताऱ्याला मात्र फिरवायचा आहे हात. नातवाच्या सळक्या जखमा धुवून बँडेज करणाऱ्या नर्सच्या डोक्यावरून. डायपर बदलणारा ब्रदर. युरिन बॅगा मोकळ्या करणारी मावशी. टॉयलेट धुणारे मामा. सगळ्यांचे मानायचे ताब्यात. पण राहून जातंय कसं मनातल्या मनात कोण जाणे. राहून जातंय कसं मनातल्या मनात सारच कसं कोण जाणे. समोरच्या खुर्चीत बसलाय. गळ्यात कॅथेटर अडकवलेला सदैव तहानलेला एक डायलिसिस पेशंट. समोरच्या खुर्चीत बसलाय. गळ्यात कॅथेटर अडकवलेला सदैव तहानलेला एक डायलिसिस पेशंट. भाव वधारलाय सफरचंदाचा म्हणून एका बिस्किट पुड्यावर करतोय जगणं सेलिब्रेट. भाव वधारलाय सफरचंदाचा म्हणून एका बिस्किट पुड्यावर करतोय जगणं सेलिब्रेट. शुगर डाऊन झालीये भ्रष्ट यंत्रणेची. शुगर डाऊन झालीये भ्रष्ट यंत्रणेची. कचरतायत बघायला येणारे मोकळ्या केशाचे लोक. सरकारी योजनावाले घेतायत फोटो काढून सरकारी साईटवर अपलोड करायला. सरकारी योजनावाले घेतायत फोटो काढून सरकारी साईटवर अपलोड करायला. हातात दिलेले 20 रुपये देखील त्यानं धरून ठेवलेत घट्ट. हातात दिलेले 20 रुपये देखील त्यानं धरून ठेवलेत घट्ट. हेही घेईल कुणीतरी हिसकावून म्हणून. हेही घेईल कुणीतरी हिसकावून म्हणून. रक्तात वाढलंय क्रिएटिनिन युरिया. रक्तात वाढलंय क्रिएटिनिन युरिया. सापांच्या अस्सल विषापेक्षा हे विष जहाल वाटतंय त्याला. सापांच्या अस्सल विषापेक्षा हे विष जहाल वाटतंय त्याला. सापांनी मात्र काहीच सोडलेलं नाही त्याच्यासाठी. सापांनी आता काहीच सोडलेलं नाही त्याच्यासाठी. मेल्यावर अस्थि ठेवायला देखील आता उरलं नाही त्याला वावर. मेल्यावर अस्थि ठेवायला देखील आता उरलं नाही त्याला वावर. यंत्रणेला झालंय इन्फेक्शन अँटीबायोटिकचं. यंत्रणेला झालंय इन्फेक्शन अँटीबायोटिकचं.
हाताश बसून आहे म्हातारा, हाताश बसून आहे म्हातारा. एंट्री जवळच्या छोट्या मंदिरापुढं देवासमोरच्या लागलेल्या साखरेला मुंग्या बघत, देवासमोरच्या साखरेला लागलेल्या मुंग्या बघत वाडी मिळायला अवकाश आहे अजून, वाडी मिळायला अवकाश आहे अजून. काउंटरवर ढीक होतलाय कुणीतरी पैशांचा. एक चिमणी टुकू टुकू बघते सगळीकडे, एक चिमणी टुकू टुकू बघते सगळीकडे. तिला सापडत नाहीये घर वावर. हंबरडा फोडलाय कुण्या बाईने गेटवर, हंबरडा फोडलाय कुण्या बाईने गेटवर. वॉचमन खेकसतोय तिच्यावर, वॉचमन खेकसतोय तिच्यावर. साप चावण्याआधीच यायला हवं होतं म्हणतोय, साप चावण्याआधीच यायला हवं होतं म्हणतोय. म्हाताऱ्याच्या पायात दोन दोन मनांच्या बेड्या, म्हाताऱ्याच्या पायात दोन दोन मनांच्या बेड्या. नको ही धावा धाव, नको हा धावा. इलाजासाठी कोणता तरी रोग मात्र हवा. नको ही धावा धाव, नको हा धावा. इलाजासाठी कोणता तरी रोग मात्र हवा. हॉस्पिटलच्या साखळीत जेव्हा अडकतो पाय, हॉस्पिटलच्या साखळीत जेव्हा अडकतो पाय. मड बघून आपलंच अख्खं घर रडत आहे काय. एका तरण्या बाईचं पोस्टमॉर्टम सुरू आहे, एका तरण्या बाईचं पोस्टमॉर्टम सुरू आहे. अजून भुईचं पोस्टमॉर्टम होणं बाकी आहे, भुईचं पोस्टमॉर्टम होणं बाकी आहे. आज खरं तर गेली 2 तास तरी किमान झाले आपल्या कवी संमेलन सुरू. पण सगळ्यांनी शांत चित्तानं या कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. सगळ्यांनी मनपूर्वक आपल्या काळजाचा कान करून या सगळ्या कविता ऐकल्या. या ठिकाणी मला निमंत्रित केलेले आमचे ॲडव्होकेट लोखंडे सर, त्यांनी वैभव पवार समोर बसलेले आहेत, कॉम्रेड वैभव पवार, नंदकुमार हत्तीकर सर आणि बरेच माझे मित्र आहेत. म्हणजे त्या सगळ्या मित्रांच्या, आमच्या या सगळ्या लोकांच्या चळवळीशी मीही बांधला गेलो आहे. अनेक वर्ष मीही चळवळीचंच काम करतोय. फक्त आमचं माध्यम वेगळं आहे. परवा कॉम्रेड वैभव पवार सर, नंदकुमार हत्तीकर सर वगैरे सगळे माझ्या घरी आले होते. त्यावेळेला आमची खूप चर्चा झाली या सगळ्या गोष्टींवरती. फक्त माध्यम वेगळं आहे. आम्ही लेखणीला लढतो, ही लोक रस्त्यावर लढतात, तेवढाच फरक आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या गुणात राहणं, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला राहणं मी माझा सन्मान समजतो आणि याच सन्मानास्तव तुमच्या सगळ्यांची मनपूर्वक रजा घेतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिभाषण करण्यासाठी मला निमंत्रित केलेलं आहे. श्रमसंस्कार, सर्व कवी, सर्व कार्यकर्ते, महिला वडिलांनी पैलवानी असं शरीर संपन्न करणं असं त्यांचा संस्कार करण्यात येत आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा. लाल सलाम, लाल सलाम. कॉम्रेड हिरालाल परदेशी, लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. लाल बावटे की भीमक्रांती आणि श्रमक्रांती एकत्र आली पाहिजे. महिलांना पुढं घेतलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत काय बोलायचं. प्रचंड या सिमेंटच्या जंगलामध्ये शिक्षणाची अधोगती झालेली आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. या उद्देशानं या देशाचा आर्थिक कला असलेला शेतकरी, शेतकऱ्याच्या बाजूनं काम करण्याचं आम्ही 2022ला शिरपूर धुळ्याला गेलो होतो. तिथं आता हे प्रमुख पाहुणे
27ला 14 तळ्याचा सत्याग्रह झाला 20 मार्चला, ते वर्षही आहे. मनुस्मृती दहनाचंही आता शताब्दी आहे. गेले वर्षभर आम्ही महिलांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्षाचं 50वं वर्ष साजरं केलं. क्रांतिसिंह नाना पाटलांची 125वी जयंती आता येणार आहे. त्यानिमित्ताने साताऱ्याला विद्रोही संमेलनही आहे. मग महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले होते. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचा हक्काचा कायदा 2017ला आणला. 19ला कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आणला. या सगळ्याच्या प्रेरणा महात्मा फुल्यांपाशी जाऊन पोहोचतात. ज्ञान ही एक सत्ता असते. हंटर कमिशनला ब्रिटिश काळामध्ये महात्मा फुल्यांनी जे निवेदन दिलं त्यामध्ये शिक्षणाचा हक्क हा शब्द वापरला. आम्हाला शिक्षण उपकार म्हणून नको, आम्हाला शिक्षण हक्क म्हणून पाहिजे. आणि भारतामध्ये मग शिक्षणाचा हक्क 2010 मध्ये आहे. आणि म्हणून सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा. प्रतिष्ठेमध्ये विधवा महिलेला आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायतीने ठराव केला की विधवाचं कुंकू पुसणं, जोडवी काढणं हे असे क्रूर प्रथा आता पाळायच्या नाही. आणि अनेक गावांमध्येही त्याचं अनुकरण केलं गेलं. का बरं विधवा बाईला प्रतिष्ठा नाही? फिरा की अजून इकडे. पहिला मुद्दा म्हणजे श्रम संस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं जय नंदकुमार हत्तीकर यांना पुरस्कार दिला, त्याबद्दल मी श्रम संस्कार प्रतिष्ठानचे आभार मानतो. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आभार मानतो. आणि तुम्ही हा तिसरा पुरस्कार ज्या व्यक्तीला दिलेला आहे ते व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कोषीय सदस्य आहेत. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या भाषणामध्ये की शिरपूरला किसान सभेचे महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात आले आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य किसान सभेची जबाबदारी स्वीकारली. हा सांगली जिल्हा म्हटला म्हणजे हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. जिनी लाल सारखे या ठिकाणी कम्युनिस्ट नेते होऊन गेले आणि त्यांनी किसान सभेचे संस्थापक महाराष्ट्राचे क्रांतिसिंह नाना पाटील, त्याचे येडेमचित्र गाव आहे. 2023 मध्ये देखील हातीकर आणि आपले सतीश लोखंडे, मी आणि राजन त्या ठिकाणी येडेमचित्र गावाला 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या स्मृती दिवशी तिथं कार्यक्रम त्यांनी पार पाडला. अशा क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामध्ये हे लाल बावटाचे वादळ असताना या ठिकाणी ते परत सुरू करण्याची जबाबदारी या नेत्यांनी घेतलेली आहे. आणि विशेषतः नंदकुमार हत्तीकर यांनी